प्रसाद प्रसाद दाखवलं. तर आता आपल्याला हा त्याचा काल पदार्थाचा वायवा झाला, त्याला खूप छान छान अनुभव आला. तर आपल्याला ते जलमाहूताचं महत्त्व समजून सांगितलं. जलमाहूत म्हणजे काय असतं? पहिलं जलमाबूत खूप महत्त्वाचं आहे. जलमाबूत शरीरात खूप महत्त्वाचं आहे. जलमाबूत झालेलं ट्रान्सपोर्ट जलमाबूत हे द्रव आहे आणि जल हे जल आहे. जल 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 भाऊ ना जल आपण लिहिला पण जल म्हणून काही जल आहे. हेलो गाइस, वेलकम इनटू एपिसोड 3 ऑफ आवर एग्जाम सागा सीजन 1. तो आज से हमारा प्रैक्टिकल चल रहा है. वाह प्लस प्रैक्टिकल. पाटिल का तो एक ही दिन में सब कुछ. काय म्हणता पाटील? चाललंय सुरळीत चालवलं आणि तसं चाललं काय नाही बघा. तर आमचे किती सब्जेक्ट आहेत? 5 सब्जेक्ट आहेत. त्यातलं संस्कृतचा वायवा आधी झालेला आहे. तर आता आज संहिता अध्ययन, उद्या पदार्थ, त्यानंतर रचना आणि मग क्रियाचं प्रॅक्टिकल म्हणजे ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी ते शेवट आहे. अँड क्रियाचा आज वायवा पण आक्षेप झाला. तर आज मला 2 काम आहेत. संहिताचं वायवा, संहिता अध्ययनचा वायवा आणि क्रियाचं प्रॅक्टिकल. तर बघू आता कसं काय होतं. काल क्रियाचं झालं. दिस इज अथर्व पाटील कमिंग. अथर्व पाटील नाही पण मेसला जायचं ना. मेसला जायचं रे. दिस इज अ मंदिर. दिवसाची सुरुवात मस्तपैकी सकाळ सकाळ या. सुप्रभात. कसं काय चाललंय बाकी? बस निवांत. आमच्या बाकी वायवा चाललेत बघा म्हणून मी निवांत आहे. जास्त काही काम काल नाही. आपण बघितलं सगळी किंमत चालली आपल्याकडं. सुद्धा किती बसून आम्हाला नाही का? फक्त टीचिंग आणि विद्यार्थ्यांना. हो तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये ना. चला आम्हाला तर 16 पासून आहेत पण आम्ही 10 नंतर टाकणार आहे. 17 पासून ना 16-17 पर्यंत आहेत करू. 16ला संडे तशी वायवा झाली जाते. कमिटी जर आठवून गेली कमिटी आता एक ह्या आठवड्यात बहुतेक फिक्स शक्यता आहे. कारण पाटील सर भेटले ना. हो. डेंटल पासून चाललेलो भेटलं. संध्याकाळी भेटले असतील. हो संध्याकाळी आले होते. चालते. चला आलं ना. काय म्हणायचं तुम्हाला इच्छा? काहीच नाही. Like ऑल द करा. बेस्ट. समर वेकेशन चांगलं हे व्हा, चांगल्या तुम्हाला प्रकारे करा. तुम्हाला ट्री प्लांटेशन करा. उन्हाळा जास्त आहे यावेळेस. सावली लागेल. हो. चला अथर्व पाटील सुप्रभात. दिस इज अथर्व पाटील, द सेल बॉय. The college, our empire, the college. This is Abuj. Abuj. College. मी तर नाश्ता केलेला आहे पण आधीचा नाश्ता चाललेला आहे पेंटिंग. दहावीचा नाश्ता करून सगळं येतो कॉलेजला. दिस इज आवर गँग BMS बॉईज. सगळ्यात सभ्य आणि काय प्रोफेशनल स्टुडंट. पीपी, प्रेम, आर्यन, रामा माय रूममेट, रामा, नरसिंग. अँड दिस इज द मोस्ट हँडसम अँड चिकना बॉय ऑफ आवर काळे. अभिषेक वायवा पार्टनर. लांडगाव वाघाचं कातडं पांघरून वाघ होत नाही, त्याला वाघाचंच काळीज लागतं. दिस इज पाटील अँड दिस इज शाहिद. दिस इज अवर गँग. ओके, दिस इज माय दोस्त फ्रॉम BDS. बरगी आर्मी. अरे बंडू मामा चला. दिस इज काय सांगू परसू का प्रसाद. दिस इज प्रसाद दाखवलं. तर आता आपल्याला हा त्याचा काल पदार्थाचा वायवा झाला, त्याला खूप छान छान अनुभव आला. तर आपल्याला ते जलमाहूताचं महत्त्व समजून सांगितलं. जलमाहूत म्हणजे काय असतं? जलमाबूत आम्हाला काय केलं तर बसवलं आमचं मी आचार्य प्रेम आणि अरुण म्हणजे आम्हाला मी सांगितलं मला 90% लिहिला म्हणतो. आर्यन मला 40%. प्रेम मला लिहिला आहे बहुत बऱ्याच आचार्य लिहिला आहे. आचार्य घेतलं पेपर लवतीस जलमाहूत. आता ऐका जलमाहूत काढलं वाचायला पहिलं वाक्य.
जन्मामध्ये खूप महत्वाचं आहे. जन्मामध्ये शरीर खूप महत्वाचं आहे. जन्मामध्ये झालेला ट्रान्सपोर्ट जन्मामध्ये द्रव आहे आणि जल हे जल आहे. हा, जल 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 भाऊ ना जल आत म्हणून लिहिला पण जल म्हणून काही जल काकांचा पदरचा वायवा थोडा शिफ्ट झाला. 9 वाजता होणार होतं. सॉरी इथं आमची लागली का सहिताचा वायवा 9 वाजता होणार होता, तर 11 वाजता नाही सरांचा मॅच झाला, शिफ्ट झाला. तर आता आम्ही हे श्लोक पाठ करतोय. तर आयडियल डॉक्टरचे लक्षणं काय आहेत? आयडियल डॉक्टरचे लक्षण काय? आयडियल आवश्यकता असतं. आयडियल नर्सांमध्ये रोगी पैसा म्हणा असावा, म्हणजे रोगी धन म्हणा असावा, असं हां म्हणजे ते असावं. तर आयडियल डॉक्टरचं लक्षण असतं की ते शस्त्रशास्त्र पारंगत असावा मुळात, तो दक्ष असावा, परत विनम्र असावा, आणि दक्ष विनम्र कर्म पाहिजे, म्हणजे मी सगळ्यात पाहिजे असा हा व्यंकी पण आहे. शिव माझा पंखा चालू केल्यावर हवा येते आणि माझं गावला गेल्यावर मला त्याची आठवण येते. या संदर्भात श्लोक पाठ करतो. दुसऱ्या स्टँडमध्ये बघू आता कसं काय चाललंय. पण ते वायवा की बघा, आता डायरेक्ट वायवा नंतर तो ओके चालेल. वाय दिस इज अष्टविनायक. प्रॉब्लेम जे आहे ते आहेच. आणि दिस इज प्रतीक. बोला दिस इज अ जनरल सेक्रेटरी विथ कॅप. अभिषेक नर्सिंग बेस्ट पदार्थ ऑलमोस्ट. काय म्हणते मग, कशी गेले बाकीचे वायवा? आता फायनली संगीताचं दोघांचं नंबर 2 आणि नंबर 3. कसं गेलं? काय केलं? डिप्रेशन तसा त्रास दिला नाही सरांनी, एकदम सहकार्य केलं असतं. सहकार्य केलं. आता मला एक श्लोक मला येत नव्हता, त्याचं उदाहरण येते याचा, ते पाठ करून मला सांगितलं. ओव्हरऑल संहिता वाईज संहिता वाईज ओके झाला. 6 महिने तर जेवण करून आम्ही आता आलेलो. आता आमची सरप्राईज वाईड आहे आमची क्रियाची फिजिओलॉजीची, त्याचं खरं प्रिपरेशन करतो आणि मग भेटू. तर क्रियानंतर भेटू. ओके हाय. फाइनली मेरी क्रिया की मतलब मेरी फिजियोलॉजी की वाइवा हो चुकी है एंड आज के दिन का काम पूरा हो गया है. अभी मतलब संहिता डन, क्रिया वाइवा डन. और अभी मैं इसमें खाना खाने गया है, तो उसके बाद मैं भी जाऊँ. सब मिलते हुए दिस इज पाटिल. अकेला राह देख रहा है मेरी. कसं काय झालं सगळं व्हायचं कुठलं सही धरायची सही. दिस इज आवर मेस. इसका स्पेशल रिव्यू आएगा अगले वीडियो में. कोणत्या स्वीटची आहे असून? हां हिथंच कळलं ना. तर माझं लिहिचं राहिले NLH. कशाचं NLH? रचनाचं NLH पूर्ण करतो आणि मग जातो. तोपर्यंत बाय बाय. ओके बॅक टू द हॉस्टेल. डे 1 कम्प्लीटेड. बाय बाय. हेलो. प्लान में थोड़ा चेंज है, तो अभी कल घर जाने वाला है, तो उसके छोटे जो काम हैं तो उसके लिए हम सिटी में जा रहे हैं. गाड़ी ली है हमारे सर से, श्याम सर. थैंक यू श्याम सर फॉर योर बाइक. पाटील काय काम आहे तू? चालतंय दिस इज दिस. दाखव कॅमेरा.
हाय गाइस, दिस इज शर्विल. शर्विल बोल. हाय गाईज, लाईक करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आदित्य दादाच्या चॅनल मध्ये. बाय. बाय, टाटा. हाय, वेलकम बॅक. तर आज आदित्यचा बड्डे नाही आहे. आदित्यचा बड्डे 16 तारखेला आहे. पण आमचं कॉलेज अप्रॉक्स 8 ते 10 सगळी घरी जाण्याची शक्यता आहे. तर आम्ही सगळी पार्टी आणि बड्डे सेलिब्रेशन प्रिपोन केलेलं आहे. पोस्टपोनला प्रिपोन म्हणतात ना सोनू ॲक्च्युली. तर आम्ही सगळं शिफ्ट केलं आहे. वर बघ की झाले काय. तर आम्ही सगळं प्रिपोन केलं आहे. तर ओके, तर आता आम्ही गार्डनमध्ये इथं केक कटिंग करत आहोत आणि बर्थडे सेलिब्रेशन करून ओके देखेंगे, खाना बिना खाएंगे, फोटो वोटो निकालेंगे, मजा करेंगे. तो आदित्य से हम विनंती करते हैं, सब मिलकर करते हैं ना. तो आदित्य से हम विनंती करते हैं कि आदित्य कुछ बोले. काय बोलू आता, मला खरंच किती लांबून सगळेजण आलेत आणि हो ना, म्हणूनच आणि आम्ही सगळे इतके छान एकत्र आलोय. म्हणजे किती 6 महिने झाले आता आम्हाला. आता तसं तर बर्थडे नाहीये, तरी पण ह्या सगळ्यांनी बर्थडेचं नियोजन करून आम्ही आलोय बर्थडे सेलिब्रेट करायला. माझा फर्स्ट टाइम असा लहानपणीपासून पहिल्यांदा असा बर्थडे सेलिब्रेट होतोय. अजून काय बोलू मी आता? नाही बोल. ही आमची सगळ्यांची काळजी घेते बघा. घेते ना. बोला त्या संदर्भात बोला. मग थोडंफार तू बोल ग, खरंच बोल. आदिती इथं आल्यापासून कोणी ओळखीचं नव्हतं माझ्या. आदिती फर्स्ट डे दिवशी मला भेटली, तेव्हापासून आमची इतकी चांगली ओळख झाली. आता तिच्याशिवाय राहतच नाही की ती शांत असली की आम्हाला करमत नाही, काही नाही. सगळ्यांची खूप काळजी घेते. मोठ्या बहिणीसारखी आहे माझी. तर बस काही आदिती ना ती म्हणजे मॅच्युअर पण आहे आणि लाईक अगं खरंच नाही. हा, आपल्यामध्ये आमच्या तिघींमध्ये तर आहेच. आणि काही पण झालं ना, माझं तर कसं होतं, मला काही वाटलं ना, करमत नसलं, मी बरोबर जाऊन आदितीकडे जाऊन बसतो. आदिती असं असं व्हायलं ग, असं झालं ग, तसं झालं ग. ती प्रॉपर जवळ घेणार, म्हणजे सांगणार काही नाही ग, असं तसं. म्हणजे ती मम्मीच आहे. बरोबर आहे, ते तर आहे. हॅपी birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Aditi, happy birthday to you. थँक्यू आदिती. कुठे गेलो नाही. थँक्यू सोनू. थँक्यू. तर माझ्यातर्फे मी सांगतो म्हणजे असं कुठली पण फॅमिली ही सगळं हँडल करायला एक माणूस लागतं. तसं ती एक, ही जशी म्हणली मोठी बहीण, ही जशी म्हणली मम्मी मोठी बहीण, असं तिच्या घरच्यांना खरं वाटत नाही. तसं नाही, पण बारकीच आहे, पण घेते सगळ्यांना ओव्हरऑल समजून, दुसरी बाजू समजून घेते, भांडती पण दुसऱ्या दिवशी मनानेच घेते समजून. एवढंच. अशीच राहा, कायम राहू आणि मस्त एक आपलं बॉन्ड, आपली लाईफ टाईम थ्रू द डिग्री कोर्स नंतर सुद्धा एक लाईफ टाईम आपण सगळे पण फ्रेंड बनून राहू. एवढंच एकमेकाला ह्या ठिकाणी वचन देऊ. आपलं ओके, बाय बाय.